टाकला 2 मेकअप झाले समाधानी मेकअप 2 हा मग समजदार की ते खराब आहे. काय मेकअप खराब होता खराब आहे ते खराब आहे. तुझी ब्लॉग नाही पैसे द्या. पहा व्हिडिओ मध्ये व्हिडिओ शूट करायसाठी व्हिडिओ काढायसाठी आली म्हणून पैसे मागते. हॅलो गायज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो आज आपण 4-5 दिवसाच्या नंतर ब्लॉगिंग करत आहोत आणि आपल्यासोबत आहे पिपू है ना. पिपूला काल आम्ही मित्रांनो पिपूला गार्डन मध्ये घेऊन गेलो होतो मंदिराच्या परिसरात पिऊचे छान छान फोटो काढले. तिला विठ्ठल रुक्माईचा लुक तयार केला, फोटो काढले आणि व्हिडिओ काढायच्या टायमाला पिऊ आमची गेली आपशावर आणि पूर्णपैकी चेहरा धुवून आली. पूर्ण आमच्या व्हिडिओ शूटचा पचका करून टाकला है ना. हो बनती परत हो. आणि काल पूर्ण तिथं मंदिरामध्ये पूर्ण धिंगाणा केला. इकडून तिकडं पळाली, तिकडून तिकडं पळाली. घरी म्हणे मला छान मेकअप आवडला डॅडो. मंदिरात गेल्याच्या नंतर काय म्हणे मला मेकअप आवडला नाही म्हणून पुसला नाही. मग सांग आपल्या गाईजला. हाय मित्रांनो खूप परेशान केलं होतं मम्मा डॅडूला आणि ना खूप मस्त केला आणि ना शाळेत तोंड धुवून टाकलं आणि ना मी माझं काय करते अरे ते बटन दबलं होतं ना. हो का? ते चालू केलं. मग परेशान केलं तर तू सॉरी नाही म्हणली. काल परेशान केलं आम्हाला तर मग मला परेशान केलं सॉरी नाही म्हणली. सॉरी नाही म्हणायचं मी छोटी आहे म्हणा. छोटी म्हणून सॉरी नाही म्हणायचं बाबा. म्हणजे छोटी म्हणून मस्त करणार तू अजून परेशान करणार आम्हाला आणि आईला असंच परेशान करणार तू. आईला असं परेशान करते कमतीत मला छत्री अंदर बघा आता इतक्या मोठं छत्र आहे. तर गाईस आई गेलेली आहे तुकडं आणि आई काही येणार नाही कारण की आमची पिऊ परेशान करते म्हणून आई येणारच नाही. नंतर आली तर नाही येणार. आईला फोन लावून सांगणार की जोपर्यंत पिऊ म्हणत नाही की मी परेशान करते तोपर्यंत तू यायचं नाही. आली तर मी तुम्हाला चॉकलेट देणार ना. नको देऊ मला चॉकलेट पण आई येणार नाही मला एवढं माहितीये. आली तर काय होणार. बरं माझी दाढी कोण वाढायची मी काय केलं तुम्ही नाही येणार म्हणले ना. मग आईनं मला फोन लावून सांगितलं होतं. आई म्हणली की पिऊ मला परेशान करते म्हणून बघा 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 पिऊ मला मारत आहे. पिऊ दाढी ओढून राहिली पा दाढी ओढून राहिली. पा व्हिडिओ मध्ये व्हिडिओ शूट करायसाठी व्हिडिओ काढायसाठी आली म्हणून पैसे मागते आणि बघा दाढीचे हाल काय केले माझं बघा. आणि एवढे सारे पैसे पाहिजे तुला एका व्हिडिओचे. माझं तर अजून चॅनल नेमकंच ओपन झालं मॉनिटायझेशन नाही झालं. तू एवढे मोठे पैसे मागते मला. तुम्हाला ना रेफरन्स पैसे घेणार. किती पैसे घेतले तू. मी 4 घेतले. हे 4 रुपये मित्रांनो. आपल्या गाईजला दाखवतो मी. हे 4 रुपये गाईज. हे 4 रुपये म्हणा. व्हिडिओ शूट करायचा आहे तर त्याच्यासाठी एवढे पैसे घेतले. म्हणजे 10 मिनिटाचा पण ब्लॉग करायचा नाही आपल्याला त्याच्यासाठी एवढे पैसे फीज लागले. म्हणजे आज हे ना 5 पैसे 5 भावांनो एक व्हिडिओ काढायचे एवढे रुपये घेतले की बघायचं काम नाही. एवढ्या रुपयात तर आमचा महिन्याचा राशन होऊन जाईल. चॉकलेट बिस्किटायचं नाही. महिना धकला म्हणा. एक व्हिडिओ काढायचा महिना धकला आमचा. बरं काय आणणार तू त्या पैशाचं. मी त्या पैशाचं आणणार आहे मोठे चॉकलेट आणणार आहे. आणि परत काय आणणार आणणार मुली चाललंय की आणि आईला चिप्स आणणार तुम्हाला चिप्स आणणार तुम्हाला चिप्स आणणार पप्पा चिप्स आणणार. हो का. सगळ्यांना तो आय होप गाईज तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. असा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करून घ्या. बाय गाईज. बाय गाईज.